महिन्यात होतो कोरोना झालोय कोण म्हणताय ही सारी तुझी किमय तुझी लीला आहे एकेकाळी गांधी नरेश राजा विश्वनाथ म्हणून ज्याने गांधी देशाची धुरा सांभाळली लाख बांधवांना न्याय देण्याचं कार्य ज्यानं हाताळलं लाखाच्या समस्या सोडवल्या एक राजा म्हणून वावरलो पण त्या राजाचा परमेश्वरा तुझ्या कृपेने एक तुझा भक्त झालोय त्याला कारण वेगळंच असाच माझ्या जीवनातला एक दिवस शिकारीच्या निमित्ताने अरण्यात आम्ही जातो का आम्हाला ठिकाणी पाणी मागण्याच्या इराद्यानं वशिष्ठाच्या आश्रमी आमचं जाणं होतं का यथायोग्य आमचं आगत स्वागत झालं भोजनाचा एक कार्यक्रम उरकला आमच्या राज्य रक्त असल्याकारणानं आमच्या मनात संशयाची पुंकर मारली गेली आम्ही त्याला प्रश्न केला अल्पाशावधी हे पंचभक्षणाचं भोजन तुम्ही कसं काय वाटला आणि मला एकट्याला नसून माझ्या सहित माझ्या साऱ्या सैनिकांना त्यावेळी आमच्या प्रश्नाचं उत्तर लाभलं आम्हाला हे जे घडलं गेलं ते कामधेनूच्या एके करून इच्छित वस्तू देणारी काय म्हणजे कामधेनू आमचाही कुठेतरी स्वार्थ जागा झाला म्हटलं अशी उपयुक्त कामधेनू या अरण्यात असून काय उपयोग ते जर राजे लोकांच्या साह्याने होईल तर वेगळ्या तऱ्हेने वापर करता येईल आम्ही मागितलो नकार दर्शवला शब्दानं शब्द वाढणार रूपांतर युद्धात झालं पण वशिष्ठानं युद्ध थांबवलं आणि मला आव्हान केलं तुझी राजे लोकांची बुद्धी मला जाणारची मंत्र सामर्थ्याच्या जोरावर एका कामधेनू सारख्या हजारो कामधेनू त्याने उभ्या केल्या आणि मला आव्हान केलं राजे याच्यातली खरी कामधेनू ओळखाने घेऊन चला आम्ही थांबवूनच काय ओळखलं एकासारखी एक हजारो कामधेनू त्यावेळी आम्हाला कळून चुकलं भक्ती मोठी आमची हार मोठ्या मनाने आम्ही कबूल केली आणि वशिष्ठाच्या चरणावर मस्तक ठेवलं मी चुकलो मला क्षमा करा ते ब्राह्मण वास्तविक क्षमा करायला हवी होती पण मला क्षमा न करता माझ्या हस्तकावर लाथ मारली त्यामुळे माझ्या क्षत्रिय दादा झाला हे राज रक्त त्यावर पेटून उठलं आणि त्याच मी आव्हान केलं होतं मात्र सामच्या चोरावर या चार गायी निर्माण केला आणि बोलून गेला परमेश्वराची मी भक्ती करीन आणि तुमच्यापेक्षा वेगळं काहीतरी या विश्वात घडवीन म्हणजे प्रति सृष्टी निर्माण करीन रागाच्या तिरीने दरबारी गेलो साऱ्या प्रजाजनांना वरिष्ठ माणसाला समजावून सांगितलं आणि आम्ही राज त्याग केला राजवेश करून ठेवला आणि अरण्यात गेलो 60 सहस्र वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या पूर्ण होताच त्या 3 देवतांनी मला दर्शन घडवलं आणि देवताच्या मुखातले शब्द एका राजकर्त्याने एवढं साध्य केलंय हे पण ब्राह्मणाशिवाय पण साध्य करू शकत नाही पण एक क्षत्रिय तू एवढं मिळवलं देवतांना प्रसन्न करून घेतलंय अखेर विश्वास तू मैत्री केलीस पुन्हा ती देवता तुझं नाव मी विश्वामित्र कोण होतो मी आज मला कोण म्हणून उभा केलाय अखेर विश्वाचा मला ज्ञान दिलंय प्रति सृष्टी निर्माण केलीये तर आपण काही क्षण करते ना तुझ्या आराधना केल्याशिवाय मला तो समाधान होत नाही
परमेश्वर चरणी तन मन धन अर्पण केलं असताना माझ्या हत्तीपासून मला वंचित करणारी कोण व्यक्ती ज्यात निरीक्षण केलं थोर मोठ्या खड्यात जन्म झाल्याचा वास होतोय त्या दुधा भीतीनं थरथरतोय अंगाला धर्मबिंदू सुटलाय घाबरण्याचं कारण नाही चार ते माझे पाय धरलेस हात जोडलेस मला वाचवाय शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडल्याने मी ऐकले म्हणजे संकटात सापडलाय अरे संकटात कुणी सापडू दे आणि तो जरी आला तर त्याला पूर्णपणे अभय दिला जातो असा माझ्या आश्रमाचा रिवाज आणि परंपरा आहे याच वेळी तुमच्या आश्रमात मी आलो बोल. जर रक्षण होत असेल तर मी आम्हाला परिचय करतो. रक्षण केलं जाईल पण रक्षण करा म्हणा अर्जवाची विनंती करणारी व्यक्ती कोण कुणाची कुठून येणं केलंय मी कोण? घाबरण्याचं कारण नाही शांतपणाने सांग अयोध्येचे राज करते राजा हरिश्चंद्र ऐकलंय मी पत्नी तारावती हो यांचा कुशवाधन्य करण्याचा जन्म झाला राजा हरिश्चंद्र राणी तारावती आणि बाळ रोहिदास या तिघाबद्दल अनेकाच्या मुखातून आम्ही ओळखलंय अरे राजा सात्विक धार्मिक परोपकारी निष्ठावंत कार्यतत्पर एक पालखी पदस्थ राजा मग तुझ्या बापाची कीर्ती देव देवताई गातायत मग मला सांग राजा हरिश्चंद्र क्षेम आहे सारं काही सेवायो राजस्थानी म्हणतात काही वाईट घटना घडल्या नाही ना अशी कोणती घटना घडली नाही मग तू दुःख का करतोय शब्द बाहेर पडले सात्विक धार्मिक राजकर्ते म्हणून त्याचं नाव ख्यातिकीर्ती गाजते अरे खरं नाही ते हे खरं असेल पण मला वाटत नाही काय तर तेच माझे बाबा माझ्या जीवावर उठले खरं बोलतोय. हा प्रत्यक्षात काय हो? पुन्हा समोर उभा आहे जरी कुठं उभा आहे याचं भान ठेवून बोलत जा अरे राजा हरिश्चंद्रा तुला जन्म देता बाब आहे असा कोण कुठला निर्णय बाब आहे या विश्वात या आपल्या मुलाच्या जीवावर तो उठणार अरे तू राजवंशांकुर आहेस तुझ्या हाती पुढे राजकारभार दिला जाणार आहे आणि असा असताना बापच तुझ्या जीवावर उठला सत्याग्रह समजलं. हे पटेल का कुणाला याच्या पुढील राजकार्य मला चालवायचंय होय ना माझ्या मुखातील शब्द पण होते मला सांगताना घाबरू नकोस इथं तुला काही अपाय होणार नाही पण जे काय तुझ्या जीवनात घडले ते शब्दान शब्द मला सांग काय का म्हणतोय? बोल मला आम्हाला सहज हात दिली हा? पर्यंत गेलो त्यावेळी स्वर्गावर वास्तव्य करणारी म्हणून देवता त्या ठिकाणी होती त्यांना नतमस्तक झालो पहिलंच होय. अरे प्रत्यक्ष देवता तुझ्या बापाच्या भेटीला येतय म्हणजे तुझ्या बापाचं केवढं महत्व आहे आणि केवढी कीर्ती आहे जरा लक्षात ठेवून वागत जा असं मलाही वाटत होतं पण बाबाच्या मुखात दिसवतो बा देवता येत आहे त्याच्या नावाला यत्न करायचा आहे अरे अरे यज्ञ करा राजे लोकांची एक परंपरा आहे रूढ आहे यज्ञ यागादी पवित्र कार्य आपल्या राजधानीत करावी प्रत्येक देवच्या नावानं आविर्भाव द्यावा त्यामुळे देव तत्व बळकट बनतो आणि देव या प्रजाजनांना सहाय्य करतो राजे लोकांच्या पाठीमाग देव तत्व उभं राहतं मग यज्ञामुळे तू असा उदास का झाला मला तसंच वाटलं पण मी म्हटलं माझ्या सवंगड्यांना मी आमंत्रण देईन आपल्या थोर कार्य पूर्ण होत आहे हा. पण बाबांच्या मुखात हे शब्द बहुत यत्न आवृत्ती द्यायची मला वाटलं आवृत्ती पण सत्याची द्यायची अर्थात कैलास आम्हाला आश्चर्य कथा का दिला तरी अरे खऱ्या मनाचे त्रेला तिरकट लावणारा विश्वामित्र तुझे शब्द ऐकणारा उशाळला यातील चांगला निघून गेलो बापाला याच्या यागादी कर्मे आरंभली आणि त्यात आहुती म्हणून तुझा बळी दिला जाणार आहे हे खरं आहे मनुष्य बोलतो मुखातून त्याला ओळखायचं असतं डोळ्यातून
अरे माणसाचे ओठ बसवे असतात, डोळे बसवे नसतात. ते नेहमी सत्याची खून करतात. तुझ्या डोळ्यातील अविभाव आम्ही जाणून घेतला तरी आमची खात्री पटवण्यासाठी माझ्या नारायणासमोर हा प्रश्न मी ठेवी. एक क्षण का असे ना बा, ज्या माझ्या नारायणाची मी भक्ती केली तो नारायण माझ्याशी बोलला. तुझ्या मुखातील प्रत्येक शब्द खरा आहे. बापानं आपल्या सुखासाठी, आपल्या भल्यासाठी राजा हरिश्चंद्रानं अयोध्येत यज्ञ यागादी कर्म आरंभणार आहे आणि त्यात तुझा बळी देणारे सत्य आहे. सांगा म्हणतोय. मला सांग, तू काय निर्णय घेऊन आला? तुम्ही तपस्वी आहात. या जो मी घेतलेला निर्णय असा आहे, उचलली बोल मला जगायचं होतं. मार्ग अरण्याचा बदल आहे. तो माझा निर्णय चुकीचा असेल तर सांगा म्हणतोय तुमच्या नाही बाळ. आणि तुझा त्याचा निर्णय म्हणजे निर्णय तो रास्त आहे. अरे लहान असो अथवा मोठी असो, प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मग तो राजा जरी असला तरी कुणा तो व्यक्ती स्वातंत्र्य मिळवून घेण्याचा कुणालाही नैतिक अधिकार नाही. केलंच ते योग्य केलंस. मानलं मी. शाबास. या स्थिरानं आणि या निष्ठेनं वागत जा. जय तुझाच आहे. तुला जगायचंय ना? मला जगायचंय. अखिल विश्व तुला पाहायचंय ना? या विश्वातील बरे वाईट अनुभव तुला घ्यायचे आहेत ना? मी दाखवीन. मी जगायला भाग पाडीन. हा विश्वामित्राची सारी शक्ती आजपासून तुझ्या पाठीमागे मी ठेवीन. सांग, आणखी काही बरी मग गेला दोस्तात म्हणता. काय घडलंय? तुम्ही म्हणता मला आश्रय देताय, इथं रचण्यासाठी सांगते, पण मला नाही मात्र झालंय. दुसरी एक गोष्ट माझ्या जीवनात घडली. पण काय घडलं? मला थकवाला म्हणून विश्रांती घ्यावी म्हणून बसलो असल्यावेळी कोणतरी दानवेश्वर आला. आणि विश्व कैपटासूर. हा. सरळ मी त्याला नाव सांगितलं, चंद्र थांबला. मग ते शब्द ऐकताच दरवाजा मस्तकावर होईल. आणि वैराचा फोन म्हणून माझ्या मागावर आहे. देवा! आपण मानलेल्या हाकेला हो देण्यासाठी आम्ही आपल्या समोर उभे आहोत. म्हणजे हा आश्रम माझा या आश्रमाचा अधिपती मी आहे. माझा परिचय नक्की करून दे. ऐकूया. विश्वामित्र म्हणतात. म्हणजे ज्याच्याबद्दल विशेष काही ऐकलं होतं तीच व्यक्ती. त्याला प्रतिश्रुती निर्माण केली. शाबास. खरंय. तो विश्वामित्र. हो. वास. आपण मग ऐका. पाताळ भवानीमध्ये वास्तव्य धानू सम्राट काही तपास सुरक्षित नाव ऐकलं होतं, व्यक्ती आज पाहतोय. होय ना? मग सांगा दानवेश्वर, काय? आपलं पाताळ भवन सोडून या आश्रमापर्यंत येणं केला काय कारणास्तव? काही कारणास्तव यावं लागतं. कळेल का आम्हाला? जरूर ब्राह्मण. बोला. इथं जो मी आलोय तो मी येण्याबद्दल इथं एक नवयुवक आहे. माझ्या उड्याचं मी पाहिलंय. हो. नाव म्हणे त्याचं लोहिदास. सत्य. तो तुमच्या आश्रमात आलाय का? दानवेश्वर हा? याला आश्रम म्हणतात. हा? याचं मानगल्य आणि पावित्र्य वेगळं असतं. आश्रमातील मग ती कुणी व्यक्ती असो कधी खोटं बोलत नाही, बोलणार नाही. हा? आपण ज्याचा शोध घेतला ती व्यक्ती माझ्यापर्यंत आली. आम्ही त्याला पूर्णपणे अभयही दिलं. म्हणजे त्याला तुम्ही आश्रय दिलात. अर्थात. मग ब्राह्मण बोला. त्यावेळेला दानवेश्वर आपल्याला नमस्कार करताय माझा आशीर्वाद. आणि एकच विनंती करताय सांगा. की ज्या युवकाला तुम्ही आश्रय दिलात ना त्याला माझ्या स्वाधी दिला असता दिला असताय तर पण वेळ निघून गेली. म्हणजे तुमच्या पूर्वी त्याचं येणं झालं आणि त्यानं माझ्या जवळ अभय मागितलं. रक्षणाची जबाबदारी मी स्वीकारली आहे. याच्या पूर्वी जर आला असता तर या बाबतीत वेगळ्या तऱ्हेने निर्णय घेतला असता. आता मला माझा निर्णय बदलता येणार नाही. म्हणजे तुमचा निर्णय बदलणार नाही. हा.
पण माझा निर्णय सुद्धा तेवढा हट्ट निघाला वा मी घेतलेला निर्णय सुद्धा कधीच बदलणार नाही. अरे निर्णय हा निर्णयच असतो म्हणून त्याला आणि निर्णय तोच म्हणतात. निर्णय मला सांगतोय की या रोहित सभागृहात तुम्ही सादरी करायला सांगाल. तर ब्राह्मण तुमच्या पंचप्राणात तुम्हाला कळवणार असतात. प्राणाची भीती मला घालू नका. हा? पण अनेकांना प्राणाचं दान देणारा मी. दान देता मला कोणी प्राणाची भीती घालू नये. मग अनेकांना रणभूमीवर आम्ही दान दिलंय प्राणाचं. हा जाणीव नसेल ही अवस्था माझी तुम्ही पाहता. मग? हा यतिवेश तुम्ही मला पाहता होय. म्हणून कदाचित तुम्ही मला भीती घालता प्राणाची. म्हणजे सांगायचं काय एकच काय आम्हाला देखील युद्ध कौशल्य ठाऊक आहे. या ब्राह्मणाला युद्ध कौशल्य युद्धाचे नीतिनियम आणि राजशिष्टाचार राजतत्व आम्ही जाणतो. ब्राह्मण हा? तुम्ही एक ब्राह्मण आहात. नाही एका तपस्व्याचं जीवन राजशिष्टाचार तुम्हाला काय न्या आम्ही जातवंत क्षत्रिय आहोत. ब्राह्मण नाही. आम्ही राजऋषी आहोत, राजऋषी. ऐका काय एकेकाची आठवण करून देतोय. ऐकूया गांधी नरेश राजा विश्वरथ म्हणून तुम्ही कधी नाव ऐकला होता? त्याची ख्याती कीर्ती होती ना. हो ऐका काय तोच राजवैभव त्यानं त्यागिला आणि परमेश्वराची ज्यानं एकनिष्ठतेनं भक्ती करून अखेर विश्वाची ज्यानं मैत्री केली तोच हा विश्वामित्र. त्यावेळचा विश्वरथ आजचा विश्वामित्र होता. विश्वामित्र राज नीतिनियम आम्ही म्हणजे जाणतो. त्याला राजनीतीने जाणले हा, तो विश्वामित्र तोच मी. तरी सुद्धा आनंद या रोहिदासासाठी संघर्ष करावा लागेल. तुमच्या जीवनाची धावघ्या करावी लागेल. दानवेश्वर माझं ध्येय आहे, या रोहिदाचा शेवट मी करणार आहे. संघर्षाची तमास नाही आणि आता शेवटच काय यात नकाही तुमच्या दृष्टीस पडणार नाही. आत्मसंरक्षणाची तयारी ऐकूयाची करा. हिंमत, ब्राह्मणाच्या विरोधात स्वीकारणारा हा संघर्ष नाही सोडणार. दानवेश्वर आपला काहीतरी गैरसमज होतोय. याच्यासाठी तू मरू नको. नाही तर का थांबवलं? विश्वामित्र कुठं घाबरतच नाही. युद्ध थांबवलं ज्याला नाही. देव थरथरा कापतात तोच मी. मोठेपणा सांगू नको, युद्ध हे थांबवलंय. सत्य मोठेपणा नाही. मग काय करणार? पण युद्ध मी का बंद केला? ऐकायचं आहे. युद्ध खेळून हा. मी माझी शक्ती दाखवली आपल्याला. शक्ती माझ्यात काय ताकद आहे ती दाखवली. आता समजलं मला तुझं. त्यापेक्षा वेगळं आहे माझ्याजवळ. काय आहे? आणि ते वेगळं म्हणजे मी केलेली परमेश्वराची भक्ती. परमेश्वराची ती भक्ती माझ्यात नाहीये. आहे. आणि भक्तीचा महत्व, भक्तीचा तेज आणि भक्तीची किमया तुला इथूनच दाखवण्यासाठी या दानवेश्वराला माझ्या भक्ती सामर्थ्या जोरावर आणि शत योजने फेकून द्यायचे. तुझ्या पाठीमागं काळ रूपानं लागलेला दानवेश्वर आमच्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे त्याला आम्ही शतयोजनेतून ढेकलाय. तो पुन्हा तुझ्या वाट्याला येणार नाही. पण एका राजानं निर्णय घेतलाय, तुझ्या बापानं निर्णय घेतलाय. एका राजाचा निर्णय तो निर्णय असतो. पण आमच्यासारखे तपस्वी त्याच्या समोर गेल्यानंतर
तो निर्णय मी त्याला बदलायला लावी, त्याच्या मनाचा काया पालट करायला लावी आणि तुझं रक्षण मी केलंय हे तुला पटवून देईन. पुन्हा मी येईपर्यंत परमेश्वराची भक्ती कर, तुझ्या बापाचे भेट ठेव, त्याच्या मनाचा मी काया पालट करून देईन. घाबरण्याचं कारण नाही. नियतीचा न्याय आणि काळाचा कायदा तुलाही कोसळला. परमेश्वराने ज्याप्रमाणे दिवस घातले त्याप्रमाणे जगाला प्रत्येकाला. प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःखही येतच असतात. सुख आलं म्हणून उजळून जाऊ नये आणि दुःख आलं म्हणून पळूनही जाऊ नये. खरोखरच एका गोष्टीचा मी विचार करते एकदा. हे 18 विश्व दारिद्र्य आमच्या पत्रात राहतात. ब्राह्मण करण्यात जन्म झाला. भिक्षुकी करणे हा यांचा धंदा. भिक्षुकीसाठी गावोगाव फिरतात. पण यावेळी भिक्षुकी सुद्धा यांना मिळत नाही. परमेश्वर कृपाने एकापेक्षा एक अशा 3 पुत्रांना मी जन्म दिला आणि खरोखर यांना भिक्षुकी न मिळाला. 2 वेळच्या पुरतं जेवण सुद्धा मी माझ्या बाळांना देऊ शकत नाही. आणि हेच एकसारखं दुःख माझ्या मनाची गळगळत राहते. त्यावेळी माझे बा माझ्याकडून खाऊ मागतो. आई आम्हाला भूक लागली, आम्हाला काहीतरी दे. त्याच वेळी त्याला कशी सामोरं जावं हे सुद्धा मला कळते. आणि या दुःखाची एकसारखी गंगा मनाशी लागून राहते. पण एक विचार करते मी एका गोष्टीचा. आजला उद्या आमच्या जीवनात सुखद येईल. आमचं हे दारिद्र्य आमच्यापासून फार दूर जाईल. कारण प्रत्येक मनुष्य जगत असतो तो आशेवरच जगत असतो. माणूस हा आशावादीच असतो आणि प्रत्येक वेळी त्याला वाटत असतं आपल्यामध्ये सुखच येणार. आणि याच भावना माझ्याही मनाशी वाटते. पण हे सुख दुःखाचे दिवस केव्हा मी आम्ही एकसारखा विचार करते. अरे बापरे, हा लबाड गेलाय तरी काहीच कळत नाही. तरी माझी दिवाळ माझ्यापासून जरा तरी दूर झाली. तरी त्यांचा विरह नाही मला समजत. त्यांच्या विरहामुळे असंख्य अशी यात्रा होत आहे. म्हणून परमेश्वरा उठा बना नीरज. उठा बना
सुचत नाही रे बाबा. कुणाच्या तरी घरी जावं, ब्राह्मण भोजन करावं, यज्ञ यागादी कार्य करण्यासाठी सिद्ध व्हावं, कुणाच्याही तरी जावा गृहप्रवेश मांडावा आणि आपली उदरनिर्वाह करण्यासाठी सिद्ध व्हावं. पण करणार काय? चालायला शक्ती नाही, बोलायला त्राण नाही, अशा अवस्थेत ब्राह्मण यज्ञ यागादी कार्य करून जे काही मिळेल त्याच्यावर आपली उपजीविका करण्यासाठी सिद्ध होतोय. पण हे नारायणा, हे अट्टा विश्व दारिद्र्य, हे का मागून एक अशा तऱ्हेची तीन आपत्ती या ब्राह्मणाला झाली. या दारिद्र्याचा एक सारखा मला कंठाय मैमान. माझ्या येण्याची वाट दिशा माझी कोणती करता, आज अशी दारी म्हणून तिला आग द्यावी. अरे जान्हवी, जान्हवी, सौभाग्यवती भव, सौभाग्य. आशीर्वाद तिला समाधानी वाटलं. पण बसा ना. अरे देवा नारायण रे बाबा. अहो, आज आपण भिक्षुकी करण्यासाठी गावात गेला होता. काही मिळाले का? एकादशी करावी, ब्राह्मण भोजन व्हावं अशी मोठी अपेक्षा होती. पण ज्यांच्या घरी मी आज गेलो ते काय म्हणाले, ब्राह्मण आम्ही भोजन करण्याचं ठरविलं होतं, पण आज आम्हाला ब्राह्मण भोजन नको आहे. काय? आणि आपण माघारी आला. म्हणून काही मला मिळालं नाही. काय म्हणावं? प्यार करतोय तुझं सोडा नाही सोडा. आमच्या कुशीला झालेली तीन अपत्य, 18 दारिद्र्या रेषात आपलं दुःख भोगलं. अहो, आपल्या मुलाने आपल्याजवळ काहीतरी मागितलं तर काय सांगणार आपण? हात आजही विचार. आपल्याला काही मिळाले. जनरी पोटभर मुलांना अन्न नाही, हा मी काया धापल्या तरी मनासारख्या जण अवस्था अलंकार मिळत नाही. तू माझ्या तोंडाजवळ पाहतोय, मी तुझ्या तोंडाजवळ पाहतोय. तुला उपास माझ्या दारिद्र्यामुळं. आपण दुःख करू नका. आज ना उद्या आपल्या जीवनात नक्कीच सुखात येईल. दुःख हे माणसाला संतावाचं असतं. पण माझा दृढ निर्धार ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समान. हे आमचं दारिद्र्य आज ना उद्या जान्हवी तो नारायण दूर केल्याशिवाय राहणार. अहो, पण मी विचार करते एका गोष्टीचा. कोणत्या गोष्टीचा? हा लबाड केलाय ते कुठं? अगं गेला असेल. केव्हापासून त्याची शाळा गेलो, फार चिंता हुशार आहे. आहे. माझ्या मुलाची गावाकडची याची कल्पना. तुमच्या दोघांच्या जनासी ही अभिवादन करतोय. आई, कुणीच महाभागानं म्हटलंय, असं काय ते? लोखंडाचे साके तुटे पण मातृपितृ देवतेची माया कदापि तुटणारी नव्हे. आणि खरंच आहे. आणि ही जर का मातृपितृ देवतेची माया जर का शब्दावर उतरवायची झाल्यास समुद्राची शाई आणि आकाशाचा जरी कागद केला तरी ती शब्दात उतरविता येणार नाही. आणि तीच मातृपितृ देवतेची पाखरच्या तुम्ही सदैव माझ्या जीवनात घालून घेतली. याच्यासाठी तुमच्या कृपेचा मंगल शरण सदा सर्वदा शुनशब्द मनाला लागो एवढी तुमच्या देवी सगळे प्रार्थना. सुख विमला ही प्रफुल्लता.
कारण आज माझी पावलं इथपर्यंत पडली सच्चे अशा प्रकारचं स्नान केलं आणि तुमचा हा आशीर्वाद मिळाला जाता विलक्षण इथपर्यंत मी प्रवेश केलाय पण माझी एक इच्छा आहे असू दे पण तुझ्या बोलण्याचा अर्थ माझ्या येतोय जाण्या ना त्यांनी? अरे हे अख्खा विश्व दारिद्र्य आणि या दारिद्र्यात तुला पोटभर अन्न मिळत नाही अंगभार मनाप्रमाणे वस्त्रांकार मिळत म्हणून तुला वाईट वाटतंय आता का त्यात वाईट वाटण्यासारखं काय सांगता परमेश्वराने येणार नाही. आमच्या नशिबी ते घालून दिले त्याप्रमाणे आमच्या भोगावर लागलाय पण सांगत माझं लक्ष आता त्या गोष्टीजवळ नाही हो दारिद्र्याजवळ लक्ष नाही आमचं लक्ष जरा हा दुसरीकडे आहे म्हणजे काय ठरवलं आणि तू? काय ठरवून म्हणजे काय काय ठरवलं नित्यशः सर्व आमचे समग्र एकच ठरवितो काय ते? की सर्वजण एकत्र त्या वटवृक्षाच्या छायाखाली रमावं आणि सर्वजण सवंगडी मिळून त्या पहाडाच्या पलीकडे खेळ खंडोबा खेळण्यासाठी निघून जावं याच्यासाठी तुमची दोघांची अनुज्ञा मिळविण्यासाठी इथपर्यंत प्रवेश केलाय फक्त पण तुला आज्ञा देणारच होते मी पण काय अरे पहाडाच्या पलीकडे तुला जायचंय अरे केवढा उंच हा पहाड आणि पण त्या आई अगं मी एकटा नाहीये ग मग माझे कित्येक सवंगडी तिथे बसले सर्व आम्ही राहणार आहे सर्व अरे कळते मला मला जास्त काळजी वाटते फक्त राहिलं माझ्या हातात. सर्वजण जाणार आहोत एकटा नाहीये मुक्त झालं बरं लवकरात लवकर जाईल तात्काळ लवकरात लवकर निघून येईल ना. होय ना. सुनिश्चित शब्द आहे तुला तंतोतंत मी पाहणार आहे तुझ्या या लहान वयात मनावर जर आम्ही नको तो परिणाम केला तर मन तुझं चंचल होणार आहे हे बरोबर आहे की नाही? मग मुलाच्या इच्छा आकांक्षा आई बापाला पूर्ण करायलाच पाहिजे हो चिंतन वेधपठन केलंस ना करे ना ब्राह्मण घराला थोडं थोडं केलंय थोडं थोडं नंतर करेल कारण आमचं कसं होतं माहितीये का पुढचं पाडाने मागचं सपा हे ठेव. आपलं लक्ष जरा वेदांकडे नाहीये आणि ते कळते मला समाजाकडे आणि माझे आता खेळणं बघण्याचं वय जाईल ना मग आजचा दिवस मला जाऊ द्या ना कशाला करतोस मी आहे ना अजून जिवंत म्हणजे अरे बाप असे बघ्या मुलाला कोणत्याही तऱ्हेची काळजी हे नाही. बरोबर आहे हे बरोबर आहे तुमचं चाललंय म्हणून तुम्हाला आता सांगतो. अरे बाप हे महत्त्वाचं आहे. हे लवकरात लवकर केलं पाहिजे. आशीर्वाद द्या. अरे लवकर ये रे. हा, गेलाय आता निघून. हे पा खेळ खंडोबा खेळण्यासाठी आता सुनक्षेप गेला कळतंय मला पण हे नसताना ते आज मी ऐकलं काय की फार विचित्र आहे काय केलं आपण हे पा तुला सांगू ना राग नाही ना म्हणजे राग येण्यासारखं असेल तर नका सांगू. तसा नव्हे मी जे ऐकलं ते सांगणं फार महत्वाचं हो अयोध्या नरेश राजा हरिश्चंद्र काय झालं त्यांचं आई तसं बरं वाईट झालं नाही पत्नी तारामती ती बरोबर अहो, पण दवंडी आहे ती. गवंडी राजा हरिश्चंद्र पत्नी तारामती याला म्हणे एका लहान मुलाची फार मोठी गरज आहे अशी दवंडी आणि त्याचा मोबदला म्हणून काय असेल काय अरे बाप रे म्हणजे मी पहिल्यांदा एवढ्या वयात ऐकलो म्हणजे काय होतं? एकवीस हत्तीच्या पाठीवर जेवढे दाग दागिने हिरे माती मोती धन गौर राहील तेवढा मोबदला म्हणून त्या मुलाच्या आई बापाला दिला नाही अरे बापरे. अहो, एवढी संपत्ती आणि ती सुद्धा एका मुलासाठी आहेच आणि मुलगा जाणार तो सुद्धा राजघराण्यात. म्हणजे किती भाग्यवान असेल होय ते त्याच्या आई. मुलाचं भाग्य केवढं मोठं असणार पण कोणती देणारच आपल्या मुलाला. पण आपण या गोष्टीचा विचार का हे करावा? छे होय ना आमचा याच्याही पेक्षा तरी दारिद्र्य वाढलं न देता पोटी उपवासी म्हणावं लागलं तर या गोष्टीचा विचार आपण करता उपयोगी नाही आपण एकापेक्षा एक तीन मुलांना जन्म दिला. पण हे अहो, काय आज ना उद्या आमच्या जीवनात सुख येईल. आणि मला एखाद्यानं बिजाना कुणीतरी दिला तर त्याचं भाग्य उदयाला येणार की नाही असले उपलब्ध भाग्य होते. आपल्या पती दारिद्र्यावर हे आपल्याला काय करायचं
रे आपली तीन अपत्य आहेत ना नारायणाच्या कृपेनं पण काय झालं ते गवंडे ना त्याने का म्हटलंय काय झालं म्हणून आज आमच्याकडे ब्राह्मण भोजन करूया अरे देवा नारायण रे बाबा रे तो किती वेळ मार्ग प्रतीक्षा करावी लागणार आहे आपल्याला. खचून जाऊ नका. आत्मविश्वास आहे माझा. कोणीतरी आपल्यासाठी धावत निश्चितच येईल. अरे देवा नारायण रे बाबा त्याचा आवाज. अरे देवा काय करावं काही सुचत नाही जेणेकरून हे दारिद्र्य दूर होईल असा काहीतरी नारायणानं घडवावा असं माझं म्हणणं हे पहा, आवाज तो कोण आहे? द्वाराशीच येतो. आल्याची जाणीव म्हणून हा देवा निश्चितच कोणीतरी आलंय. अहो हरिश्चंद्र सर्वांना हे देवा मी पाहून येते. अहो तारापती ब्राह्मण श्रेष्ठ. तुझा देव माझा कल्याण करी तरीही चालेल. आणि काय मागू पण या आहेत ना स्वागत आहे आपलं. हे देवा